सर्व मान्यवर तसेच येथे उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग, आपण इथे कशानिमित्त जमलो आहे हे सर्वांना माहीतच आहे. करिता वेगळं सांगायची गरज नाही. वेळेची बचत करूया आणि मी थेट विषयाकडे वळतो. खरं तर मला थोडंफार लिहिता येतं, परंतु प्रभावीपणे बोलता येत नाही, म्हणून थोडं सांभाळून घ्या. खरं तर निरोप समारंभ या विषयाच्या अनुषंगानं वातावरण भावनिक सुद्धा करता येतं, परंतु मी ते जाणीवपूर्वक करणार नाही. कारण मला असं वाटतं की हा निरोप समारंभ म्हणजे शेवट नाही, तर ही खरी सुरुवात आहे. आणि BSW फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यापासून तर MSW सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी एक मी गोष्ट सांगू इच्छितो की आपण कोण आहोत हे आपण नक्की ओळखलं पाहिजे. आपण समाज कार्यकर्त्याचे विद्यार्थी आहोत, तर मग आपण कोण आहोत? तर आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही, राहतो घरोघरी परंतु आम्हास घर नाही. की आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही, राहतो घरोघरी परंतु आम्हास गाव नाही. आणि बेधुंद पाखरांचे आहोत पंख आम्ही, बेधुंद पाखरांचे आहोत पंख आम्ही, घरट्यात राहण्याचा आम्हास राव नाही. म्हणून आपल्याला या घरट्याच्या बाहेर जावं लागणार आहे, कारण ही खरी सुरुवात राहणार आपली. खरं तर या वर्षभरामध्ये बरेच अनुभव आम्हाला आलेले आहेत. आता म्हणजे शिल्पा त्यांनी जेव्हा सुरुवातीला सांगितलं, त्यानंतर प्रियंका त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळं कव्हर केलेलं आहे. तरी माझे अनुभव मी थोडक्यात व्यक्त करतो. बरेच चेहरे आजही नवीन आहेत. आम्ही सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की मी थोडंफार काही विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे, मी त्यांना माफी मागेल की वेळोवेळी सर्वांच्या नावाचा उल्लेख करता आला नाही. कारण बरेच चेहरे असे होते की त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही इथं घडलो, त्यांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. खरं तर एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर हेमलताताई हाडके इथे उपस्थित आहेत. खरं तर आम्ही सुरुवातीला मी जेव्हा मला म्हणजे समज नव्हती की नोट्स कशा काढायच्या, तर आम्ही एखादी समस्या मांडावी आणि त्या समस्येचं निराकरण अगदी सहजरित्या व्हावं अशा पद्धतीनं तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. मी त्यांना म्हटलं की मला फक्त नोट्स सगळं माहिती हवी. त्यांनी मला पूर्णच्या पूर्ण 4 विषयाच्या नोट्स त्यांनी दिल्या. म्हणजे त्यांनी मला नोट्स दिल्या म्हणून मी त्यांचं नाव घ्यावं अशातला भाग नाही, कुठली अतिशयोक्ती नाही. तर ते असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मग ही जी देण्याची वृत्ती आहे हे आपण ताईकडून शिकलं पाहिजे. आणि समाज आपण जे सोशल वर्कचे जेवढे स्टुडंट आहेत आपण सर्वांनी तो गुण आपल्यामध्ये असायला हवा. आणि ज्या वेळेला मी गणवीर सरांचा विचार करतो, खरं तर गणवीर सर वयाने, अनुभवाने आणि बऱ्याच गोष्टीने मोठे आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. परंतु आज मी लहान तोंडी मोठा घास घेतो. कारण मी जेव्हाही देवेंद्र सरांशी भेटतो त्यांना तेव्हा जे हक्कानं ते आलिंगन देतात, जेव्हा हँडशेक करतात, त्यावेळी आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि मग मला त्यांच्यात मध्ये असलेला सच्च मित्र काय असतो तो सच्च मित्र मला दिसायला लागतो. आणि अनंतराव त्यांच्या ओळी आठवायला लागतात की अनंतराव सांगतात की मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र वकील असतो, मित्र डॉक्टर असतो, हे मुखवटे झाले. म्हणून ते आपल्याला सांगतात की फेक मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता दोस्ता सारखा. असं नेचर गणवीर सरांचं आहे. आम्हाला नेहमीच त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असे बरेच अनुभव या वर्षामध्ये आम्हाला आलेले आहेत. मी थोडक्यात लिहिलेलं आहे, तर आपण मन लावून ऐका. कारण कधी कुणाचं नाव येईल सांगता येत नाही. की हा 1 वर्षाचा प्रवास होता आमच्यासाठी खूप खास. की हा 1 वर्षाचा प्रवास होता आमच्यासाठी खूप खास. खरंच लागते नशीब भेटायला आपल्यांचा सहवास. की हा 1 वर्षाचा प्रवास होता आमच्यासाठी खूप खास. खरंच लागते नशीब भेटायला आपल्यांचा सहवास. काय ते अनुभव आणि काय तो सहवास. रुणालीताई कामगारकीची शांतता आणि देवेंद्र सरांचा आवाज. की काय ते अनुभव आणि काय तो सहवास. रुणालीताई कामगारकीची शांतता आणि देवेंद्र सरांचा आवाज. आणि कार्यक्रमात आम्हाला तुम्ही नेहमीच पुढे केले. की कार्यक्रमात आम्हाला तुम्ही नेहमीच पुढे केले. जबाबदारी देऊन आम्हाला तुम्ही खूप काही दिले. आणि करतो आम्ही कौतुक जेव्हा देवेंद्र सर गातात गाणी.
करतो आम्ही कौतुक जेव्हा देवेंद्र सर गातात गाणी आणि येतात अंगावरती शहारे, जेव्हा चालू होते श्रुतीताईची लावणी. की करतो आम्ही कौतुक जेव्हा देवेंद्र सर गातात गाणी आणि येतात अंगावरती शहारे, जेव्हा चालू होते श्रुतीताई विलवण्याची लावणी. आणि असे दिसायला साधा घोडा जरी, पण निवेदनात त्याच्या शब्द असतात धारधार. असे दिसायला साधा घोडा जरी, पण निवेदनात त्याच्या शब्द असतात धारधार. चांगल्या चांगल्यांना घाम पडतो आमचा ईश्वर गपने आमदार. नेहमीच जिच्या वागण्यात स्वाभिमान आणि चेहऱ्यावर प्रचंड ऊर्जा दिसते, की नेहमीच जिच्या वागण्यात स्वाभिमान आणि चेहऱ्यावर प्रचंड ऊर्जा दिसते, रीमाताईच्या रूपात मला मग कलियुगातील झाशी राणी दिसते. आणि अडलेल्यांच्या सोबतीला वंचितांच्या ते आधार, रोशनीताईच्या रूपात दिसतो सावित्रीचा थोर विचार. की अडलेल्यांच्या सोबतीला वंचितांच्या त्या आधार, रोशनीताईच्या रूपात दिसतो सावित्रीचा थोर विचार. रांदा वाडा उष्टी काढा हीच होती जगण्याची रीत, मग शिक्षणाच्या शस्त्राने ताईने गाजवले एक नवेच गीत. अन्याय याला वाच्यापुरती जिद्द म्हणून काळजात धार, चूल मूल या संकल्पनेवर केला ज्ञानाने प्रबळ वार. अहंकार सोडून विवेकाने सन्मान स्त्रीचा वाढविते, अहंकार सोडून विवेकाने सन्मान स्त्रीचा वाढविते, कर्तृत्वाच्या या तेजाने सावित्रीची लेख भासते. आणि करुणा फाउंडेशनच्या माध्यमातून जो करतो सर्वश्रेष्ठ दान, करुणा फाउंडेशनच्या माध्यमातून जो करतो सर्वश्रेष्ठ दान, मनात कृतज्ञतेचा भाव ठेवून नेहमीच करतो समाजसेवेचे काम. की करुणा फाउंडेशनच्या माध्यमातून जो करतो सर्वश्रेष्ठ दान, मनात कृतज्ञतेचा भाव ठेवून नेहमीच करतो समाजसेवेचे काम, आपल्या मधील समाजसेवक प्रीतमदादा मिश्रा. मी सुरुवातीला सांगितलं की वेळोवेळी सर्वांचं नाव घेता आलं नाही, परंतु येणाऱ्या काळात नक्कीच प्रयत्न करेल. आणि आता सगळ्यांसाठी आहे, ओके, सगळ्यांसाठी सामूहिक बोलतोय की राहील कायम आपलं मार्गदर्शन, एवढीच व्यक्त करतो इच्छा. की राहील कायम आपलं मार्गदर्शन, एवढीच व्यक्त करतो इच्छा. आणि सेकंड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. खूप छान निवृत्ती. निवृत्तीने खूप छान आपल्या भावना आपल्या समोर